मुंबईमध्ये वायू प्रदूषणाचा टक्का दिवसेंदिवस वाढत असून पालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे। मुंबईची हवा स्वच्छ, रस्ते अधिक नीटनेटके आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने आजपासून मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू होत आहे। शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरती सकाळपासूनच विशेष पथकं कामाला लागणार आहेत। हवेतील प्रदूषण हे चिंताजनक पातळीवरती पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला जाणार आहे। महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये रोड डस्ट कंट्रोलवरती विशेष भर असेल। मुंबईत सध्या वायू प्रदूषण वाढतंय। मुंबईतील याच वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून संतापही व्यक्त करण्यात आला आहे। इथिओपिया ज्वालामुखी उद्रेक झाला आणि याचा परिणाम देशातील अनेक ठिकाणी झाला आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे असल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला, पण हा दावा न्यायालयानं खोडून काढला। बातमी आहे नागपूरमधून। नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजप आमदार आशिष देशमुखांनी विरोधकांना उघड धमकी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं हे सरकार असून ते नागपूरचे आहेत, त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू अशी धमकी थेट आशिष देशमुखांनी दिली आहे। नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, यावरती बोलताना आशिष देशमुखांनी हे वक्तव्य केलंय। आशिष देशमुखांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। फलकून टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे, जास्ती वळवळ केली फलकून टाकी तुले अर्धा। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती टीका केली आहे। आपलं चिन्ह कमळ आहे, आता घड्याळाची वेळ चांगली नाही, आता इकडे तिकडे बघू नका असं शिवेंद्रराजे यांनी म्हणालेलं आहे। हातातली घड्याळ वेगळं आहे आणि चिन्हाचं घड्याळ वेगळं आहे, सर्वांनी विचार करा आणि भाजपचे उमेदवार निवडून द्या असं आवाहन देखील शिवेंद्रराजेंनी केलंय। लक्षात ठेवा, आपलं चिन्ह कमळ आहे, इतर ठिकाणी बघायचं नाही। आता घड्याळाची वेळ काही चांगली नाही, आता बाकीच्यांना आपल्याशिवाय म्हणजे आपल्या बरोबर आल्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही की सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे। हातातलं घड्याळ वेगळं असतं आणि ते चिन्ह जे घड्याळ आहे ते वेगळं आहे, त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो। सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं ही विनंती करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। ते वर्धाच्या हिंगणघाट नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतील। हिंगणघाट हे नयना तुळसकर या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरपंचायत निवडणुकीत आमने-सामने आलेत। मंचर नगरपंचायत निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची युती झालेली असून त्यांचा सामना हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी आहे। तर आज अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची सभा आहे, त्यामुळे महायुतीतील दोन्ही नेते काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर दुसरीकडे लोकसभेला राष्ट्रवादीनं घड्याळ हाती बांधलेलं आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अतिशय विश्वासू शिवाजी आढळराव पाटील हे कोणाच्या मंचावरती उपस्थित राहणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। नगरपंचायत निवडणुकीतील प्रचार सभेमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपल्या भाषणात घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा असं म्हणण्यापूर्वी धनुष्य बाण असा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, मात्र नंतर त्यांनी सारवासारव केली। येणाऱ्या 2 तारखेला आपण घड्याळ आणि कमळ धनुष्यबाण केलं नाही, असं काही नाही। म्हणून मला सांगायचं आहे की धनु मोरडे म्हणायचं होतं मला। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। कराड नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील एकनाथ शिंदेंसोबत मंचावर असणार आहेत। त्यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेसचं स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय, त्यामुळे कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे।
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। 12 बलुतदार मित्रमंडळ संघटनेचे बंडू काका बच्छाव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मालेगाव इथं हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। बंडू काका बच्छाव यांच्या पक्षप्रवेशाने मालेगावातील भाजपची ताकदही वाढणार आहे। बंडू काका बच्छाव यांनी विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांच्या विरोधात तगडं आव्हान उभं केलेलं होतं, मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता। तर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। भाजपमध्ये जाण्याचे कारण तर पहिलेपासून त्यांची कार्यपद्धती आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय गिरीशजी महाजन साहेब असतील, यांची सगळ्यांची कार्यपद्धती आम्हाला आवडते आणि त्याच पक्षांमध्ये सक्रिय त्यांच्या नेतृत्वामध्ये होत आहोत। हा या ठिकाणी सगळ्यात प्रमुख विषय आहे। वाशिम नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची पहिली प्रचार सभा पार पडली। वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी या सभेला संबोधित केलं। वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी वंचितनं अवघ्या 22 वर्षांचा तरुण वैभव उल्लेमाले यांना उमेदवारी दिली आहे। या उमेदवाराच्या प्रचारासाठी अंजली आंबेडकर वाशिममध्ये आलेल्या होत्या। राजकारणात अनेक वर्ष अनुभवी लोकांना संधी दिली, पण त्यांच्या हातून बदल दिसला नाही। आता सत्ता तरुणांच्या हाती देण्याची वेळ आली आहे असं म्हणत तरुण उमेदवारांना निवडून येण्याची संधी द्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय। तुमच्याकडे लाख लोक प्रचाराला येतील आणि म्हणतील आम्ही काय तरुण मुलं, त्यांना काय अनुभव आहे, त्यांना ठामपणाने सांगा तुम्हाला संधी देऊन आता आम्ही थकलो, तुमच्या अनुभवाचा आम्हाला काहीही फायदा होत नाही। आता आम्हाला जरा तरुण पोरांना संधी द्यायची आणि त्यांच्या हातात आमचं भविष्य सोपवायचंय। हे करणार? मग जरा आपण सगळेजण त्यांना हात टाळ्या वाजवून सांगूया की आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत। धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांपासून पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी अंतर राखल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आजपासून जिल्ह्यातील उमरगा, धाराशिव आणि कळंब नगर परिषदेसाठी सभा घेत आहेत, तर सरनाईकांनी तानाजी सावंत यांच्या भूम परंडा मतदारसंघातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे। भूम आणि परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तानाजी सावंतांविरोधात सर्वपक्षीय हे एकवटलेत। राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराच्या कालावधीत सुधारणा करण्यात आली आहे। 2 डिसेंबरला या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, त्यासाठी 1 डिसेंबरला रात्री 10 वाजल्यापर्यंत प्रचार करता येणार आहे। या आधीच्या निवडणुकांमध्ये 48 तास अगोदर प्रचार बंद करावा लागत होता, मात्र निवडणूक आयोगानं आता त्यामध्ये बदल केलाय। राजकारणात खळबळ उडवणारी माहिती भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली। सत्तांतरासाठी संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतल्याचा दावा तानाजी मुटकुळे यांनी केलाय। तसंच संतोष बांगर यांचे अनेक अवैध धंदे असल्याचाही आरोप मुटकुळे यांनी केलाय। संतोष बांगर हा आदल्या दिवशी मोठ्यानं रडतो, उद्धव ठाकरे देवे त्यांना सोडून जाऊ नका, तुमचे लेकरं मरतील, तुम्हाला बायका मिळणार नाहीत, आणि रातोरात काय चमत्कार झाला। ती शिवसेना सोडून त्या काळातली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिंदे साहेबाकडे गेले, 50 कोटी रुपये घेतले म्हणून अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ती 100% खरी असणार आहे। हा माणूस पैशाशिवाय दुसरं काहीच काम करत नाही। आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे। बांगर यांच्या घराची तब्बल 100 पोलिसांनी झाडाझडती केल्याची मोठी माहिती ही हेमंत पाटलांनी दिली आहे। समोरच्यांच्या पायाची वाळू घसरायला लागलेली आहे, हे या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात आलेलं आहे। आपण बघता की आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी 5-5:30 वाजता 100 पोलिसांनी जाऊन झाडाझडती घेतलेली। हे अतिशय वाईट पद्धतीनं झालेलं आहे। खरं म्हणजे आमदार पद हे एक संवैधानिक पद आहे, त्याला कॉन्स्टिट्यूशनल एक दर्जा आहे आणि अशा संवैधानिक पदाच्या कार्यकर्त्यावर, आमदारावर जर रेड करायची आपल्याला असेल तर विधानसभा अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते। बीडच्या परळीमध्ये नगर परिषदेचा प्रचार शिगेला पोहोचलाय। खासदार बजरंग सोनावणे परळीमध्ये तळ ठोकून आहेत। सोनावणेंनी याआधीच परळीमध्ये विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं होतं। मुंडे बंधू भगिनींना शह देण्यासाठी सोनावणेंनी परळीमध्ये तळ ठोकल्याचं सांगितलं जात आहे।
आम्ही पेण नगरपालिकेमध्ये युती करण्यासाठी भाजपचे आमदार रवी पाटील यांच्याकडे गेलो होतो, मात्र त्या युतीमध्ये धृतराष्ट्राप्रमाणे भूमिका बजावून सुनील तटकरे यांनी आमची युती तोडली असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवरती केला. रायगड जिल्ह्यामध्ये महेंद्र दळवी आणि भाजपची युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीने सुपारी दिल्याचा दावा हा देखील दळवींनी केला. बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला. त्या घोटाळा मागचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं. तपासून बघितलं, विजिलन्स लागलं, बाबा महेंद्र दळवी एवढा आरोप करतायत, तो सत्य आहे का? त्रिवार सत्य आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे. आणि त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांचे कायमचे नीती आहे. आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं. आता ते अंगलट आलंय म्हणून मी दुसरा आरोप केला. अजित पवार कुर्डुवाडीत सभेसाठी आलेले असता अनगरमधील उज्ज्वला थिटेंच्या वकिलांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर अनगरमध्ये बिनविरोध निवडणूक घोषित करण्यात आली. त्याच्या विरोधामध्ये आता उज्ज्वला थिटे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असून या संदर्भामध्ये त्यांच्या वकिलांनी उमेश पाटलांसह अजितदादांशी सविस्तर चर्चा केली आहे. सांगलीच्या विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत असलेल्या मित्रपक्षांची कुस्ती पाहायला मिळते. शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काट्याची लढत पाहायला मिळते. तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी नेटानं प्रचार सुरू केला. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले वैभव पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पंकज दबडे यांची या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पडायला लागली. विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून काजल संजय म्हेत्रे तर भाजपकडून प्रतिभा अविनाश चोथे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहिणी जंगम या 3 महिला नगराध्यक्षाच्या उमेदवारांमध्ये लढतीत आहेत. रायगडमधील कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेते आशिष शेलार यांना भिसेगाव गुंडवे इथं सभा तर काही ठिकाणी बैठका घेतल्या. यावेळी शेलारांनी भाजप, शिवसेना आणि आरपीआयच्या उमेदवारांचा प्रचार केला. मतदारांची मतं आणि मनं हे महायुतीच्या बाजूने आहेत, त्यामुळे आमच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला. आणि संपूर्णतः या प्रवासात मला लक्षात येतंय मतदारांचं मत आणि मन हे कर्जत नगर परिषदेमध्ये महायुतीच्या बाजूने म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय रामदास आठवलेजी यांच्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने राहील. जळगावच्या बडगाव नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुशीला पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मंत्री गिरीश महाजनांचीही उपस्थिती होती. रवींद्र चव्हाण यांच्या सभेला महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश महसूल विभागाने दिलेले आहेत. केवळ आधार कार्डच्या पुराव्यावरती दिलेले दाखले रद्द करा असे आदेश देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हा ॲक्शन प्लॅन आहे. महसूल विभागाकडून पत्रक देखील जारी करण्यात आले. पुणे शहराला लवकरच 5 नवीन पोलीस ठाणे मिळणार आहेत. नऱ्हे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, लोहगाव आणि मांजरी पोलीस ठाण्याची निर्मिती लवकरच केली जाणार आहे. पुणे शहराला आणखी 2 झोन मिळून 2 पोलीस उपायुक्त यांची नियुक्ती होणार आहे. आचारसंहिता संपताच शासन निर्णय होणार आहे. नव्यानं 5 पोलीस ठाण्यांची स्थापना होताच पुणे शहरामध्ये एकूण पोलीस ठाण्यांची संख्या ही 45 होईल. बीडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला झालाय. बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळीजवळ ही घटना घडली आहे. यामध्ये राम खाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवरती हल्ला केला आणि त्यानंतर खाडेंवरती धारदार शस्त्रांनी हल्ला केला. 10 ते 15 जणांनी राम खाडेंवरती जीवघेणा हल्ला केलाय. त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान अजूनही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नातेवाईक हे सध्या प्रतिक्रिया द्यायला देखील तयार नाही आहेत. पण आम्ही ज्यावेळेस तिथून बाहेर निघालो कीच जे गाडीत बसताना ते किशोर मुळे म्हणून त्यांचा अटॅक झाला. ते आरडायला लागल्याच्या नंतर तोवर माझ्यावर अटॅक झाला आणि तोपर्यंत मग आम्हाला हाणत म्हणजे रॉड, पोखरी आणि पिस्टन असे त्यांच्याकडे हत्यार होते. किती लोक आलेले होते? ओळखीतले कोणी होतं का? काय नाही, ओळखीचं कुणीही नव्हतं. पूर्ण चेहरे बंद होते आणि 10 ते 12 लोक
होते सगळेजण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.